आणि फेसबुक आणि याच्यामुळे सगळी तुम्ही कालखंडानंतर लोक एकत्र आले आणि त्यावेळेला अरे हा तर पहिला आलेला होता, हा आता काय करतोय असं आपल्याला प्रश्न पडतो. आणि वेगळीच काहीतरी मुलं बाहेर संपून जातात. तर त्यांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं असेल की त्यांनी, मला कधी कधी प्रश्न पडतो की मी एक अत्यंत ॲव्हरेज विद्यार्थी शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, आणि असं काय घडून गेलं की त्यातनं माझ्या हातून एक मोठं माध्यम उभं राहिलं, त्याच्यामधनं मराठी मनोरंजनाचा व्यवसाय बाहेर आकाराला आला. आणि घराघरामध्ये वेगळं मनोरंजन लोकांना मिळायला लागले. इथे उल्लेख होम मिनिस्टरचा झाला किंवा नक्षत्रांचे देण्याचा झाला. तो काळ असा होता की नाटक, सिनेमा अत्यंत मराठीमधला वाईट अवस्थेत, कोणी जात नव्हतं, सगळे नुकसानी नव्हते, टेलिव्हिजन तर नव्हतंच नव्हतं. आणि अशा वेळेला ती संधी आली आणि त्याचं सोनं करण्याची पण एक संधी मिळाली. आणि ते कुठून घडलं असेल तर ते सगळं या परिसरामध्ये जे काही आसपास सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय असं वातावरण होतं दादरमधलं. आज दुर्दैवाने ते नाही आहे, दादरमध्येच नाही, देशातच नाही आहे. आणि तो खरा आव्हानाचा कालखंड आहे आपल्यासमोर. त्यातून माझ्यासारखे लोक घडत गेले. त्यातून द्वारकानाथ संझेरी सारखा दादर भागातलाच एक सुंदर कॉलमिस्ट घडला. इथे तेंडुलकर सारखे आणि कांबळी सारखे क्रिकेटपटू याच संस्थेमध्ये गेले. माझ्या शाळेमध्ये मी 10वीत होतो त्यावेळेला दिलीप वेंगसरकर आमचा कॅप्टन होता, मी 5वीत होतो. आणि त्यावेळेला शाळा आघाडीवर असायची क्रिकेटमध्ये. असे अनेक, प्रशांत दामले आमच्या शाळेत, असे अनेक जण होते जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आले. आणि यांना खरं तर शाळेबाहेरची जी काही शाळा होती त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी सक्रियपणे ओढले गेलो म्हणा, सहभागी झालो म्हणा, किंवा आई वडिलांनी, शिक्षकांनी आसपासच्या तसे संस्कार केले त्यामुळे असेल. पण काहीतरी वेगळं काम करण्याची प्रेरणा त्या परिसरामध्ये, त्या वातावरणाने मिळत गेली. म्हणजे मला अगदी आठवतं की दादरमध्ये, म्हणजे आई 1983 साली केंद्र सरकारच्या सेवेतनं रिटायर झाली. खूप गडबडी होती. म्हणजे ही घरात राहिली तर ही सगळ्यांना वेळ लागेल आणि हिलाही वेळ लागेल, काय करायचं. आमच्याकडे प्रश्न उभा राहिला. दादरमध्ये समर्थ व्यायाम मंदिरमध्ये ते उदय देशपांडे सर जिम्नॅस्टिक आणि मलखांबाचं प्रशिक्षण घेतलं. माझा पुतण्या त्यावेळेला 3 वर्षाचा होता आणि ही 58 वर्षाची रिटायर झालेली होती. म्हटल्या दोघांनाही काहीतरी काम आहे. आणि त्यानंतर ती रेग्युलर त्याला घेऊन जायला लागली. तिला एक वेगळं कल्चरल, सांस्कृतिक, त्या वयोगटातल्या बायकांचं एक जग मिळालं. आणि तो मलखांपटू झाला, तो नॅशनलला खेळला, तो माझ्याकडून काम करतो. आणि त्यामुळे त्याची पुढची 20 वर्ष कशी गेली आम्हाला कळलं सुद्धा नाही. तर हे दादरमध्ये शाळेबाहेरची ज्या शाळा होत्या, ह्या शाळांनी खऱ्या अर्थाने आम्हाला घडवलं. शाळेने घडवलं असं तर भाग नाही, शाळेने पण घडवलं. शाळेमध्ये जे काही, आणि त्यामुळे मला असं वाटलं की विषय घ्यायचा तर काय करायचं. तर ही जी नवीन क्षितिज आहे, ज्याचं एक फॉर्मल एज्युकेशन आपल्याकडे शाळेत मिळत नाही, आता नंतर कॉलेजेसमध्ये आणि याच्यात यायला लागलेले आहेत काही. तर त्या दृष्टीने आपण जर काही प्रयत्न करू शकलो तर नव्या पिढीला एक वेगळं मार्ग खुलेल आणि त्या दिशेने प्रगती आपल्याला मुलांची, मुलींची करता येईल. म्हणजे मला आठवते माझं, आम्ही ज्यावेळेला ते पत्रकारितेमध्ये जायचा निर्णय घेतला, माझ्या घरातूनच मला इतका विरोध झाला की अरे याच्यात पुढे जातोस तू, केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएट झालेलं आहे, कुठेतरी आणखीन एक पुढचं शिक्षण घे किंवा केमिस्ट्रीमध्ये फार्मास्युटिकल कंपनीत जाऊ शकतो, असे अनेक सल्ले दिले. पण संभाव एक सेवादल नावाची भानगड आमच्या आयुष्यामध्ये आलेली होती आणि त्यामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जाणीवा वाढलेल्या होत्या. कलापथक होतं, कलापथकात स्मिता पाटील पुढे आलेली आम्ही पाहिलेली होती. त्यावेळेला कलापथकामध्ये निळू फुले सुद्धा त्याच्या आधीच्या काळात, संयुक्त महाराष्ट्राच्या काळात होते, दादा कोंडके होते. तर तो एक महाराष्ट्राचा पट होता. आणि अरे हे लोक जर येऊन इतक्या समाजातल्या लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करतात तर आपण ते का करू नये. आणि त्यातून पत्रकारितेसारखा
एक ती पायवाट तयार झाली आणि मला किती लोकांना भेटता आलं. पत्रकारितेमध्ये असल्यामुळे वयाच्या 25व्या वर्षी मी श्रीपाद अमृत डांगेंचा इंटरव्ह्यूही केला. एस एम जोशींसारख्या मोठ्या नेत्याला भेटायची आणि चांगले संबंध त्यांच्याशी प्रेमाचं निर्माण करण्याची संधी आली. शारदाश्रम विद्या मंदिरासमोरच शारदाश्रम संस्था आहे, तिथे दंडवते राहायचे, मधु दंडवते, प्रमिला दंडवते, त्यांचे घनिष्ठ संबंध माझे आले. दिल्लीत पुढे गेलो पत्रकारितेसाठी, त्यावेळेला त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. आणि ह्या ज्या जगण्यातल्या ज्या शाळा आपल्याला मिळाल्या, त्या शाळांची कुठेतरी पायाभरणी जर आपण शाळेमध्ये करू शकतो तर मला असं वाटतं की शिक्षकांच्या दृष्टीने सुद्धा आणि मुलांच्या दृष्टीने सुद्धा एक मोठं काम. कारण तुमच्या हातामध्ये तुमचा ऐकणारा मोठा 3000शी मुलं आहेत आणि त्यातली 30 मुलं जरी काही वेगळं करायला लागली, जी नेहमीच्या रुटीन आयुष्यापासून काहीतरी वेगळं घडवू शकली. कारण नेतृत्व हे असंच उभं राहतं आणि ते असं सांगून ठरत नाही आणि ते कुठल्या पदवीवरती किंवा ह्याच्यावर ठरत नाही. तर त्याला शाळेबाहेर या अभ्यासक्रमाच्या बाहेरचं काही एक आपण वेगळं काही देऊ शकतो का, आणि ते देणं असं मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. आणि शाळांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी किती असाव्यात आणि करिक्युलर ऍक्टिव्हिटी किती असाव्यात, कारण शेवटी मार्कही मिळाली पाहिजे, हा एक नेहमीचा सनातन वाद आपल्याकडचा आहे, सनातन चर्चेचा विषय. पण काही मुलं जर या वाटेला आली आणि त्यातही मेरिटोरियस मुलंही आली आणि ज्यांना अगदी शाळेतल्या वर्गात माझ्यासारखे ज्यांना कधी मेरिटमध्ये आले नाही तशी मुलं जरी आली तर त्यांचं एक आयुष्य घडेल, समाजाला एक वेगळ्या पद्धतीचं क्षितिज ती मुलं दाखवू शकते. मला खरं तर माझ्या घरातही कोणाला माहिती नव्हतं की प्रसार माध्यम पत्रकारिता असं काहीतरी असू शकेल. हे घडत गेलं आणि जितके आम्ही बाहेर साहित्यविषयक चर्चा असतील किंवा नाटकं असतील, सिनेमे असतील, हे बघायला लागलो, लोकांच्या चर्चा आम्ही अमरिंद मंडळासारखी व्याख्यानमाला दादरमध्ये होत असेल. त्या व्याख्यानमालेने खूप काही केलं. चित्रा सावरकर मॅडम तिथेच शेजारच्या सोसायटीमध्ये राहत होते. त्या व्याख्यानमालेमध्ये असंख्य नेते, लेखक, कलाकार असे ऐकायला मिळाले. गेल्या वर्षी मला इतकं भरून आलं की मलाच तिथे जाऊन भाषण करावं लागलं आणि त्यावेळेला सगळा तो काळ असा समोर गेला. तिथे धोवी देशपांडे होते आणि ते त्या व्याख्यानमालेचं कायमस्वरूपी अध्यक्ष होते आणि एखादा वक्ता आला नाही तर धोवी सहजपणे ते 2 तास मारून देत असत आणि त्यांच्याकडनं इतकं प्रचंड शिकायला मिळालं. त्यामुळे ही सगळी जी माणसं घडली ही शाळेच्या पलीकडचं जे जग आहे त्या जगाला समजून घेण्यासाठी जो काही त्यांच्याकडनं अभ्यास झाला त्यातून ती घडत गेली आणि त्यातून एक एक व्यक्तिमत्व घडत गेले. मी द्वारकानाथचं नाव घेतलं. द्वारकानाथ हा महापालिकेच्या सेवेत होता आणि त्याच वेळेला तो पत्रकारितेमध्ये सुद्धा होता. त्याच वेळेला त्यांनी सुंदर कॉलम लिहिले आणि त्याच्या अलीकडे तुम्ही व्हॉट्सअपवरती वगैरे बघत असाल काही ना काही त्याचं फिरत असतं. मध्यंतरी देवानंदवरचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. अशी क्रिकेटवरचा तो अत्यंत आघाडीचा समालोचक आणि समीक्षक म्हणून त्याचं नाव आज घेतलं जातं, अगदी आदराने घेतलं जातं. म्हणजे त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन मध्यंतरी षण्मुखानंदाला झालं, त्यावेळेला भारतातली आजी आणि माझी क्रिकेट टीमच अक्षरशः हजर. आता हे जे काही त्याला मिळालं हे केवळ पलीकडे जाऊन त्यांनी काहीतरी प्रयत्न केले त्यातून त्याला मिळालं. तर अशी जर काही नवीन क्षितिज जी आलेली आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्यातून आम्ही खऱ्या अर्थाने घडत गेलो. मला नेहमी लोक विचारतात की होम मिनिस्टर कसं सुचलं तुम्हाला? होम मिनिस्टर मी म्हटलं आपल्या मोठ्या प्रमाणावर, त्यावेळेला आमचं चॅनल झी मराठी सुरू झाला 15 ऑगस्ट 1999 साली आणि झीचे चेअरमन सुभाष चंद्र त्यांनी मला एक दिवशी विचारलं, मराठी चॅनल का तुम्ही क्या लगता है चलेगा? म्हटलं चलेगा. तो ऐसे नाही थोडा रिसर्च करके दिखा. तर मला तिकडे खरंच काही कळत नव्हतं. मी पत्रकार होतो, आय वॉज हेडिंग द सी न्यूज ब्युरो, पण सतत काहीतरी नाविन्याच्या मागे लागायचा एक जो ध्यास असतो तो होता. मग त्यातनं मी नेमका व्यवसाय काय असतो, जाहिरातीचं उत्पन्न आलं आणि त्यातनं आपल्याला काही गोष्टी क्रिएट करता आल्या. तर
वेगळ्या प्रकारचं माध्यम होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये टीव्ही होम किती आहेत, किती घरांमध्ये टेलिव्हिजन आहे, असा एक अभ्यास त्या निमित्ताने मला करावा लागला. त्यानंतर दूरदर्शनवरचे कार्यक्रम काय होते ते अगदीच रसातळाला गेलेले होते दुर्दैवाने. आधी खूप छान होते आणि नंतर ते खाली गेले. पण तोपर्यंत टीव्हीचा विस्तार इतका झालेला होता, वाढत गेलेला होता 99 आणि नंतर आणखीनच वाढत गेलं. त्यामुळे मग एक माझं ब्लू प्रिंट तयार झाली, ती प्रेझेंट झाली आणि निर्णय झाला की मराठी चॅनल सुरू करायचं. आणि त्यावेळेला मराठी वाहिनी चालेल की नाही इथपासून शंका होता. आणि मी एक नाटकातले सिनेमातले लोक असे बोलवले आणि त्यांना कल्पना सादर करायला सांगितल्या. प्रतिमा कुलकर्णी प्रपंच नावाच्या एका मालिकेची कल्पना घेऊन आली. अच्युत वझे म्हणून निर्माते होते की आभाळ माया नावाची कल्पना घेऊन आले. आणि अशा पद्धतीने गोष्टी आकारात येत गेल्या. आणि ज्यावेळेला ठरलं की वाहिनी लॉन्च करायची त्यावेळेला मी असं ठरवलं की आभाळ माया ही संध्याकाळी 8:30 वाजता करायची. अच्युत वझे घाबरून माझ्याकडे आले आणि विनय अच्युत बरोबर विनय आपटे होते. विनय काहीच बोलत नव्हता. विनय चांगला मित्र झाला नंतर, आता दुर्दैवाने तो या जगात नाही. पण अच्युतचं म्हणणं असं होतं की अरे संध्याकाळी सगळे लोक हिंदी चॅनल बघतात, तू माझा आभाळ मॅच 8:30 वाजता लावली कोणी बघणार नाही, तुम्ही लवकर बंद करा. म्हटलं मराठी वाहिनी जर टिकायची असेल तर जो संध्याकाळचा प्राईम टाइम आहे तो मराठीच्या ताब्यात आणावा लागेल. म्हटलं मुंबईमध्ये हे लक्षात घ्या, मुंबईत मार्केट आहे आणि मार्केटमध्ये मराठी नाही. आणि आपल्याला एक ऐतिहासिक संधी या निमित्ताने आलेली आहे की या मार्केटवरती जर मराठीचा झेंडा रोवायचा असेल तर मराठीचं अर्थकारण बदलेल, मार्केटचा पैसा मराठीकडे येईल, त्यातून 4 गोष्टी उभ्या राहतील, त्यातून कदाचित उद्याचा सिनेमा उभा आहे. आणि नेमकं ते घडत गेलं. आणि विनयनी बाजू घेतली. विनय म्हणाला हा बोलतोय ते खरं आहे, दुपारी वगैरे लावण्यात काही अर्थ नाही, आपण संध्याकाळी 8:30च्या यालाच ही मालिका लागली पाहिजे. आणि मग देवकी पंडितनी आभाळ मायाचं गाणं गायली आणि अशोक पत्की तिथे संगीत त्याला दिलं. आणि 8:30 वाजता म्हणजे मराठी घरांमध्ये घरात ते वाजायला. आणि दॅट वॉज द बिगिनिंग. तिथे आम्हाला कळलं की आपण एका योग्य रस्त्यावर राहतो, चाललो. तर तो एक जो धोका पत्करणं होतं, तो धोका आम्ही वाहिनीलाही पत्करायला लावला, निर्मात्यालाही पत्करायला लावला. त्याच्यामधला जो माध्यम करण्याचा रोल होता तो. आणि खूप मग रिसर्च सुरू झालं की प्रेक्षक संख्या वाढलेली आहे आणि हा आपला कोर प्रेक्षक कोण आहे, तर कोर प्रेक्षक जो झी मराठीला मिळाला तो सगळ्या बायकांचा होता. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या घरातल्या गृहिणींनी त्या चॅनलला जगवलं आणि वाढवलं, हे अगदी वास्तव आहे. पण त्या गृहिणीला कुठेतरी आपल्याला त्या वाहिनीवरती एक म्हणजे सगळेच कलाकार कशाला असले पाहिजे, शेवटी ती घरातली गृहिणी सुद्धा त्या वाहिनीवरती चमकली पाहिजे. त्यातून होम मिनिस्टरची कल्पना, त्यातून नाव होम मिनिस्टर झालं. आणि म्हटलं ह्याला आपल्याला आदेश बांदेकरलाच अँकर करायला लागेल. त्याचं म्हणजे त्याचं संपूर्ण करिअर त्या ह्याच्यामध्ये झालं. गेली 16-20 वर्ष होती आणि 20 वर्ष तो त्याचा ऑगस्टमध्ये 20 वर्ष त्याच्या अँकरिंगला होते. 20 वर्ष तो गेली समर्थपणे घरात जाऊन घराघरांमध्ये जाऊन त्या बायकांची खेळतोय. खेळणं त्या बायकांना आवडतं. नवऱ्यासमोर आपल्या बायकोशी एक पुरुष खेळतो हे केवळ सिद्ध करून दाखवतो. आणि त्या बाईला ते आवडतं. मी त्याला नेहमी सांगतो की पुन्हा त्या घरातल्या बायकांची जाऊन एक अतिशय गोड फ्लर्टिंग करतो. ओ माय गॉड. त्या बायकांना ते आवडतं. आणि तो त्याच्यात त्या नवऱ्यांची फिरकी घेतो, पण कसं जमलं, कुठे जमलं पासून सगळं सुरू करतो. आणि स्पर्धा आणि मग त्याच्याबद्दल मिळणारी पैठणी, त्याचं जे काही आकर्षण होतं. शेवटी कल्चरचा धागा हा केवळ गाणं, धर्म, संगीत यातनंच येतो अशातला भाग नाही. त्या आपल्या खाण्यातनं येतो, आपल्या वस्त्रातनं येतो. पैठणी इज अ पार्ट ऑफ कल्चर. साबुदाणा खिचडी इज अ पार्ट ऑफ कल्चर. किंवा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता हा माझ्या कल्चरचा भाग आहे. आणि त्यातून सगळे. आणि हे सगळं ज्यावेळेला तुम्ही माध्यमांतून मांडता त्यावेळेला त्या माध्यमाला लोक आपलंसं करतात. पण ते घडवणारी जी माणसं आहेत त्यांना जर ही जाण निर्माण झाली तर ते माध्यम आणखी चांगल्या पद्धतीने चमकू शकतं. आदेश मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. होम मिनिस्टर झालं.
नक्षत्रांचे जणी म्हटलं आपल्यावरती एक ऐतिहासिक जबाबदारी असेल. मी नेहमी माझ्या टीमला सांगत असे की असं लक्षात घ्या की आपल्याला इतिहास घडवायचा, छोट्या लेवलचा का होईना, मराठी समाजापुरता का होईना, भाषेपुरता का होईना, पण आपल्याला इतिहास घडवायचा, आपल्याला ती जबाबदारी आहे. आणि प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांनी आपल्या छोट्या लेवलला एक मान्य गृहीत धरलं पाहिजे की मी माझ्या वर्गात जर 30 मुलं असतील तर त्यांच्यामध्ये एक इतिहास घडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि त्याच्या दृष्टीने मी काम करते. हे ज्यावेळेला आपण मनाची कुठेतरी खोडगाड बांधली त्यावेळेला आपोआप त्या गोष्टी पुढे चालायला लागतात. बट मराठीमध्ये साहित्य संस्कृती एवढे झी मधल्या मॅनेजमेंटला काहीच माहिती नव्हतं त्यांच्यासाठी. त्यांना म्हटलं ह्याचा आपण ऍडव्हान्टेज घेऊया. कधी कधी अज्ञानातही सुख असतं, त्यांना मराठी तर काही माहिती नव्हतं आणि म्हटलं हीच संधी आहे, तिचा नीट फायदा करून आपण त्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. आणि त्यातून आपले जे कवी आहेत, आपले संगीतकार आहेत, त्यांचं एक छान पद्धतीने प्रोफाइलिंग करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यातून नक्षत्रांचे देण्यासारखा कार्यक्रम उभा आहे. म्हणजे उद्या तुम्हाला जर शांता शेळकेंवरती काही त्यांच्या कवितेवरती काही शिकवायचं असेल तर फक्त शांता शेळकेवरचा नक्षत्रांचे देणे काढा, तुम्ही तो दाखवू शकता. किंवा सुधीर फडकेंवरचा नक्षत्रांचे देणे, म्हणजे त्याला मला वाटतं अगदी शरद पवार 3 तास त्या कार्यक्रमाला बसलेले होते. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये चव्हाण सेंटरमध्ये तो आम्ही सादर करत असतो आणि त्या कार्यक्रमाचं असं स्वरूपच ठेवलं होतं की अत्यंत छान सादरीकरण आणि अतिशय गुणग्राहक असा समोर बसलेला ऑडियन्स. आणि त्याच्या समोर त्यामुळे लोकांना असं वाटायचं की आय शुड बी पार्ट ऑफ दिस ऑडियन्स. मला का निमंत्रण येत नाही? तिथे ज्युडिशियरी मधले लोक जजेस असायचे. म्हणजे हेमंत गोखले नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. हेमंत गोखलेंनी नक्षत्रांचे देण्याचा एकही कार्यक्रम चुकवला. त्याच्याबरोबर आणखी 2 जजेस घेऊन यायचे. हेमंत गोखलेला पाहून काही ज्येष्ठ वकील सुद्धा आपण आय शुड बी पार्ट ऑफ दिस असं करत 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 म्हणजे या सगळ्यांनी नंतर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं, पण नक्षत्रांचे देण्यात येत. आणि अजित वाडेकरांची पत्नी ही अजित वाडेकरांना कंपल्सरी त्या कार्यक्रमाला घेऊन येईल आणि ही एन्जॉय जवळजवळ 30 आम्ही 28 नक्षत्रांचे देणे केले. आणि मराठीतल्या प्रमुख अशा सगळ्या कवींचे आणि संगीतकारांचे त्याच्यामध्ये प्रोफाईल करण्याची संधी मिळाली. जो ठेवा आज उपलब्ध आहे. मला सोनी मराठी ज्यावेळेला वाहिनी सुरू होत होती त्याला त्यांचे प्रमुख तेव्हा आपल्याला महाराष्ट्रात मराठीमधलं काही असं करता येईल का? त्याला म्हटलं गरजा महाराष्ट्र आपण करूया. आणि गरजा महाराष्ट्रामध्ये आम्ही 26 भाग केले. अशी व्यक्तिरेखा ज्यांनी महाराष्ट्राचं मानस घडवलं. त्याच्यात शिवाजी महाराजांपासून शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, ज्योतिराव फुले इथपासून ते पहिल्या महिला शास्त्रज्ञ भारतातल्या त्या मराठी आहेत. दुर्गाबाई भागवतांच्या भगिनी कमलाबाई सोहनी यांचं प्रोफाईल त्याच्यामध्ये आहे. ज्यांनी मुंबई उभी केली अशा नाना शंकर शेठांचं प्रोफाईल त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरती आम्ही साने गुरुजींचं प्रोफाईल त्याच्यामध्ये आहे. म्हणजे साने गुरुजींची प्रतिमा ही नेहमी हळवी अशी उभी केली जाते, परंतु आम्ही साने गुरुजींची लढाऊ प्रतिमा जी आहे ती उभी करायचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातलं पहिलं टोल विरोधातलं आंदोलन हे राज ठाकरेंनी नाही केलं, हे साने गुरुजींनी केलं आणि ते ब्रिटिशांच्या विरोधातलं होतं. आणि कुठली हिंसा खळखटाक न करता गुरुजींनी ते आंदोलन यशस्वी करून टाकलं. त्यामुळे एक आपला अहिंसेचा मार्ग, आपला सर्वांना बरोबर घेऊन, सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा मार्ग हा इथून सुरू झाला. आणि अशा 26 व्यक्तिरेखा त्यांची अर्ध्या तासाची इथे एपिसोड्स हे सोनी मराठीवरती आले. मी परवा आपल्या 2 शिक्षिका आल्या, त्यांना म्हटलं तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही हे सहज दाखवू शकता. त्यांची पुण्यतिथी किंवा जयंती असेल अशा वेळेला तुम्हाला सोनी लिव्ह या त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती गरजा महाराष्ट्र उपलब्ध आहे. जितेंद्र जोशी हा त्याचं सादरीकरण करतो आणि गोष्टी रूपात आम्ही ते सांगायचा प्रयत्न केला. तर अशा गोष्टी आपण जर कारण आता मुलं वाचनाकडे कमी आहे, म्हणजे तो एक धोका मला आणखी अधोरेखित करायचा आहे. सगळ्यात धोकादायक यंत्र पुढच्या पिढीच्या हातामध्ये हे असणार आणि जे माझ्याही हातात आहे, जे तुमच्याही हातामध्ये आहे. आणि बाहेर सगळीकडे एक द्वेषाचं वातावरण आहे आणि अशा वेळा तणावाच्या वातावरणात, द्वेषाच्या वातावरणात कुठलाही समाज प्रगती करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मग त्यातला जो कमजोर असेल तो आणखीन मागे राहतो. आज बघतो या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा द्वेष सगळीकडे पसरवला जातो, चुकीची माहिती दिली जाते.
आणि त्यातून सतत काही लोकांची मनं अशी तापलेली असतात, सतत भांडखोरीच्या त्याच्यामध्ये ती दिसतात. पण शांत व्हा, वाचा, विचार करा आणि मग पुढे जा. हा जो काल हे आहे हाच आता आपल्या आयुष्यातनं हरवत चाललाय की काय, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला या नवीन पिढीला काय केलं पाहिजे तर जेणेकरून ते नवीन क्षितिजे बघतील, नवी त्याच्यामध्ये नव्या नेतृत्वाच्या उर्मी तयार होतील, याची खऱ्या अर्थाने जबाबदारी तुम्हाला सर्वांना घ्यावी लागणार आहे. आज पुस्तकांचं वाचन कमी झालं, पुस्तकांचा खप कमी झाला, विक्री कमी झाली. आज जो तो त्या व्हॉट्सॲप आणि याच्यावरती दिसतोय आणि त्यामुळे वेगळ्या प्रकारचा तरुण, वेगळ्या प्रकारचा नागरिक, ज्याला नागरिक नाही म्हणता येणार खरं तर, असा तयार झालाय. नागरिकांमध्ये एक जबाबदार व्यक्तिमत्व असतं आणि त्याची जागा आता आपण या व्हॉट्सॲप फॉरवर्ड मधनं एका संतप्त अशा माणसामध्ये निर्माण केलेली आहे. आणि तो खऱ्या अर्थाने धोका आपल्या सगळ्या समाजासमोर आज आहे. आपल्या आसपास, आपल्या मुलांमध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला हे दिसतात लोक. आणि कारण ह्यांचं सगळं लक्ष आता त्या मोबाईलच्या याच्यामध्ये आहे. आणि कुठेतरी मी परवा लंडनचं गार्डियन नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यामधल्या एका विज्ञानाच्या लेखिकेने, विज्ञानविषयक पत्रकारिता करणाऱ्या लेखिकेने, पत्रकार कॅथरीन नाव, तिने त्याचं काय धोके ते अधोरेखित करणारा एक मोठा लेख लिहिला आणि त्याच्यापासून कसं दूर गेलं पाहिजे. आणि मग मला लक्षात आलं की त्याच्यात तिने जे मुद्दे मांडले होते ते खूप विचार करण्यासारखे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ऍडिक्शन करण्यासाठी शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक स्त्राव आपला तयार होत असतो आणि त्या डोपामाइन जो ऍक्सिलरेट होतो त्याच्यातून माणसं ऍडिक्ट होत जातात. आणि तेच प्रिन्सिपल वेगवेगळ्या ऍप तयार करण्यामध्ये हे या वेगवेगळ्या जगभरातल्या कंपन्या आता वापरत आहेत. असं तर तिचा सगळा निष्कर्ष होता कॅथरीनचा. आणि तिने असं म्हटलं होतं की तुम्ही काही तास तरी आता हे बंद करा. म्हणजे तुमचं जर स्क्रीन टाइम 3 तास असेल तर तिने एक साधं गणित दिलं की 3 गुणिले 365 आणि डिवायडेड बाय 24 एवढं केलं तर तुम्ही किती दिवस, 6 तास त्यांचं स्क्रीन टाइम आहे, ते वर्षामध्ये 90 दिवस मोबाईलवरती असतात. असं साधं गणित आहे. आणि इतका बहुमोल वेळ आपण सगळेजण वाया घालवतो, कारण इट मेक्स यू ॲडिक्ट टू द होल थिंग. आणि त्याच्याऐवजी मित्रमैत्रिणींमध्ये रमणं, गप्पा मारणं, निसर्गामध्ये भ्रमण करणं, वाचणं, चांगला सिनेमा बघणं, चांगलं नाटक किंवा संगीत विषयक कार्यक्रम बघणं किंवा चांगलं संगीत घरामध्ये शांतपणे ऐकणं, या पण गरजेच्या गोष्टी आहेत. त्याच हरवत चाललेल्या आहेत. आणि त्याकडे आपल्याला न्यावं लागेल नवीन मुला-मुलींना, नवीन पिढीला. आणि ते करायचं आणि त्यातूनच त्या मुलांना नवीन क्षितिजे सापडणार आहे. याच्या नादी लागल्यानंतर ती नवीन क्षितिजे सापडणार नाही. विचार करण्याची वृत्ती जी आहे ती कुंठित केली जाते सतत. त्याऐवजी त्यांना पुस्तकांकडे, त्यांना निसर्गाकडे, त्यांना चांगल्या कलांकडे, संगीत असेल, नाटक असेल, याच्याकडे वळवलं आणि अभ्यासाकडे वळवलं. आणि त्यातून त्याचं एक सर्वंकष व्यक्तिमत्व कसं घडेल याची एक काळजी घेणं, ही आजची माझ्यामध्ये खूप गरजेची गोष्ट झालेली. आणि ते जर केलं नाही तर खूप विचित्र अशी परिस्थिती आज दिसेल. म्हणजे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आज डिस्पॅरिटी वाढलेली आणि संपत्तीचं संचय एका विशिष्ट वर्गाकडे आणि बाकी सगळेजणच मध्यम वर्गापासून कनिष्ठ मध्यम वर्गापर्यंत ते गरीब घटकांपर्यंत सगळ्यांचा एक वेगळा संघर्ष, तो तुमचा आमचा सगळ्यांचा चालू असतो, तो चालू आहे. आणि त्यातून मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून मला 3-4 अशा सूचना या निमित्ताने कराव्याशा वाटतात. कारण क्षेत्र इतकी विस्तारलेली आहे आज की पूर्वी आम्ही शाळेत असताना किंवा महाविद्यालयात गेल्यानंतर मेडिसिन आणि इंजिनिअरिंग याच्यावरती सगळी गोष्ट येऊन थांबायची. कॉमर्सला जाणारे चार्टर्ड अकाउंटंट किंवा ह्याच्यावर यायचे. आर्ट्सकडे जाणारी मुलंच नव्हती. आणि माझ्या वेळेला रुईयासारख्या महाविद्यालयामध्ये सुद्धा 60%
त्याच्यावरती आर्ट्सला ऍडमिशन मिळायचं आणि तेच विज्ञानाला 80% वर झालेलं होतं. आता तरी काही मुलं मुली गेली ज्यांना मेरिटोरियस होती. म्हणजे मला आठवतं आमच्या बॅचला रूपा रेगे, नेकू रेगेंची कन्या जी पुढे अर्थतज्ञ झाली आणि LNT आणि सारख्या ठिकाणी मोठी इकॉनॉमिक्स म्हणून तिचं नाव आज घेतलं जातं. ती इकॉनॉमिक्सला गेली. वाय कॅन्ट वी क्रिएट गुड इकॉनॉमिक्स फ्रॉम द स्कूल? आपल्याला काय डॉक्टर आणि इंजिनियर्स आणि केवळ IT ही क्षेत्रच केली पाहिजे तशात तो भाग नाही. इथे विज्ञानामध्ये रिसर्च कडे मी एकदा अनिल काकोडकरांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो. ते BARC चे प्रमुख होते आणि त्यांची कन्सर्न होती. ते म्हणाले प्युअर सायन्सेसकडे लोक जातच नाहीये, सगळेजण अप्लाइड सायन्सकडे जात आहे. प्युअर सायन्सचं काय होणार? आम्हाला चांगले संशोधक कसे मिळणार? आणि आम्हाला चांगले संशोधक म्हणजे ते BARC मध्ये होते, म्हणजे देशाला चांगले संशोधक कसे मिळणार? अनलेस अँड अंटिल पीपल गो टू द प्युअर सायन्सेस, हाऊ विल द रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ दिस कंट्री हॅपन? असं त्यांच्यासारख्या शास्त्रज्ञाला पडलेला एक गहन प्रश्न होता जो आजही लागू आहे. म्हणजे आज मोठी लाट केवळ ITच्या मागे जाणारी, मोठी लाट मेडिसिनच्या मागे जाणारी आहे. पण देशाला अर्थतज्ञ पण पाहिजे. या देशाचं आर्थिक उदारीकरणाचं धोरण मनमोहन सिंग यांनी आखलं. मी सुदैवाने पत्रकारितेच्या काळात मला त्यांना ते वार्तांकन करण्याची संधी मिळाली. लोकसभेत मनमोहन सिंगांचं पहिलं भाषण अर्थमंत्री म्हणून झालं. तिथपासून मी त्यांना नंतर कव्हर करत आलो. एका दुष्काळग्रस्त कुटुंबामध्ये पंजाबमधल्या, पाकिस्तानातल्या पंजाबमधला जन्म झालेला माणूस. म्हणजे त्यांनी पहिल्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेला त्यांनी खूप टीका होत होती आणि सगळेच पक्ष आर्थिक उदारीकरणाच्या त्यांच्या धोरणावरती तुटून पडत होते संसदेमध्ये. आणि त्यावेळेला मनमोहन सिंगांनी संकल्प जो सादर केला त्याच्यावरच्या चर्चेला उत्तर देताना ते भाषण केलं आणि त्या भाषणात ते असं म्हणाले की सगळेजण मला हे सांगतायत की मी श्रीमंतांसाठीच धोरण राबवतो. पहिल्यांदा लक्षात घ्या की मी एका अत्यंत दुष्काळग्रस्त अशा भागातून आणि अत्यंत गरीब अशा कुटुंबातून पुढे आलो आणि शिकत शिकत पुढे मी केम्ब्रिज पर्यंत गेलो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो आणि सगळं शिक्षण माझं शिष्यवृत्तीवरती झालं. कारण ऐकत नव्हतं. मग शिक्षणाच्या क्षेत्रात गेलो. पंजाब मधल्या विद्यापीठामध्ये शिकवलं, दिल्ली विद्यापीठात शिकवलं आणि त्यातून ते घडत गेले. आपल्याला अर्थतज्ञ तयार करायचे की नाही, केवळ इंजिनियर्स करायचे. आपल्याला चांगले समाज शास्त्रज्ञ तयार करायचे की केवळ IT मध्ये कोडिंग करणारे लोक करायचे. तर ते IT मध्ये केल्यानंतर सुद्धा जे ज्या इनोव्हेशन गुगलमध्ये किंवा फेसबुक मध्ये पाश्चात्य देशात झाल्या, आपण तिथपर्यंत पण आपल्या इन्फोसिस किंवा विप्रो सारख्या कंपन्या अजून पोहोचलेल्या नाही. अमेरिकेमध्ये जाणारा जो भारतीय तरुणी आहे IT मध्ये, हा केवळ स्वस्तात अवेलेबल आहे, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. ही त्याची स्थिती आहे. म्हणजे इथे चांगल्या पदव्या घेऊन तिथे जाणारी जी मुलं मुली आहेत ते तिथल्या एका छोट्या मध्यम वर्गाचा भाग बनलेले आहेत. दे आर नॉट एक सुंदर पिचाई आपल्याला दिसतोय, पण तिथल्या कंपन्यांमध्ये मध्यंतरी मी अमेरिकेमध्ये गेलेलो असताना तिथल्या फेसबुक आणि गुगल मधल्या भारतीयांचा जो काही संघर्ष आहे, म्हणजे इथली जाती व्यवस्था देखील तिथे जाऊन पोहोचलेली आहे. इतका भयंकर संघर्ष आणि त्याच्यामध्ये तिथल्या न्यायालयांमध्ये केसेस चालू आहे. इथपर्यंतच्या कहाण्या मला ऐकायला मिळाल्या. तर अशा वेळेला आपल्यासारख्या संस्थांमधून चांगले अर्थशास्त्रज्ञ भेटणे, चांगले समाजशास्त्रज्ञ भेटणे, चांगले लेखक कलाकार भेटणे, ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे. कारण त्यातूनच उद्याचं नेतृत्व उभं आहे. त्यातूनच या समाजाला, देशाला, राज्याला दिशा देणारी एक पिढी तयार होईल आणि ती करणं हे खरं आव्हानाचं काम आहे. मला असं वाटतं की सुदैवाने बाहेरच्या शाळा आम्हाला होत्या आणि आमची ही शाळा होती ज्यातून काही वेगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या, की त्या वेगळ्या गोष्टी जर सांगितल्या आणि आज माझ्या क्षेत्रामध्ये, माझ्या क्षेत्रावरती येतो, माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये मनोरंजन आणि मी आता गेली 33-35 वर्ष माध्यमाच्या क्षेत्रात वावरतोय आणि 20 वर्ष मी टेलिव्हिजन आणि फिल्म आणि तेही एंटरटेनमेंट साईड आणि व्यवस्थापनाच्या साईडला गेलो. कुठली व्यवस्थापनाची बदली नसताना माझ्याकडे 2,500 कोटी रुपयांचा व्यवसाय मी हँडल करत होतो स्टार प्लस मध्ये असताना. आणि तो केवळ हे जे बाहेरचं शिक्षण होतं त्यातून घडवता आला. झी मराठीची ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेला तो चॅनल चालेल की नाही इथपर्यंत शंका होती.
मराठीच्या 2003 मध्ये आम्ही एक साधारण सर्वे घेतला होता. त्यावेळेला एकूण मराठी मनोरंजन वाहिन्या 3 होत्या, सह्याद्री, ETV मराठी आणि झी मराठी, आणि तिन्ही वाहिन्यांचं मिळून 2003चं उत्पन्न होतं 70 कोटी रुपयांचं, केवळ 70 कोटी. कारण मराठी प्रेक्षक तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर आलेला नव्हता, तो हळूहळू वाढला. त्यावेळेला तो फक्त एकूण 100 प्रेक्षक जर टेलिव्हिजन बघत असतील तर 8 प्रेक्षक हे मराठी वाहिन्या बघत होते. त्यामुळे उत्पन्न पण कमी होतं. पण जसजसं कार्यक्रम वाढत गेले, चांगले होत गेले, तसतसं प्रेक्षक संख्या वाढायला लागली. कारण त्यातनं नाविन्य सतत आम्ही लोकांसमोर आणत गेलो. हे मोठ्या प्रमाणावर मला हात दिला तो सारेगमपचा लिटिल चॅम्प्स. ती मुलं शोधली आम्ही आणि त्यांनी गंमत आणली. म्हणजे त्याला आर्या आंबेकर, ती आता मोठी झाली, मुग्धा वैशंपाय, ती 7 वर्षाची होती. त्यांनी मराठी घराघरांमध्ये आणि त्याला आम्ही ठरवलं होतं की हिंदी गाणी गायची नाही, मराठीच गाणी गायची, आणि त्यातून ही घडली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आले. त्यामुळे 2003 मध्ये जो प्रेक्षक केवळ 8% होता, 100 8 लोक मराठी वाहिन्या बघत होते, ते 2006 मध्ये ती संख्या 100 मध्ये 25 झाली. 100 मध्ये ज्या क्षणी 25 झाली त्या क्षणी ऍडव्हर्टायझरचं हे बदललं, जाहिरातदारांचं सगळं एकूण मराठी वाहिन्यांकडे लोक यायला लागले. मला आठवतंय माझं टार्गेट आम्ही सेल्स टीमला दिलेलं होतं ते 2006 मध्ये 56 कोटी रुपयांचं. त्यावेळेला झी मराठीला 91 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू. ते टार्गेट अचीव करून आम्ही पुढे गेलो. आणि आज मी तुम्हाला म्हटलं 2003 साली केवळ 70 कोटी रुपयांचा टर्नओव्हर तिन्ही मराठी वाहिन्यांचा होता. आज 8-10 मराठी वाहिन्या आहेत, काही वृत्त वाहिन्या आहेत, काही मनोरंजनाच्या वाहिन्या आहेत. आज मराठी दूरचित्रवाणी व्यवसाय त्याचं वार्षिक उत्पन्न हे 1200 कोटी रुपयांचं आहे. 70 कोटी रुपयांवरनं या व्यवसायाने 1200 कोटी रुपयांवर बदल घातला. 2007 मध्ये आम्ही असं ठरवलं की आता हीच ताकद मराठी वाहिन्यांची जी उभी राहिलेली आहे, प्रेक्षकांची उभी राहिली आहे, ही आपल्याला चित्रपटांच्या मागे उभी केली पाहिजे. आणि त्यातून आम्ही चित्रपटांचा एक प्रवास, नवीन शिक्षक, चांगल्या लेखकांची आणि लेखिकेची, आणि शेवटी तुम्हाला तेच घरातलं वातावरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्या मालिकांच्या पात्रांच्या तोंडी संवाद रूपाने आणायचं, उभं करायचं. ते विश्व तुम्ही जर घरात हँडल करता तर म्हणजे एखादी बायको खाष्ट असेल आणि नवऱ्याला कशी ती धाकात ठेवते असा जर सीन असेल, तुमच्यापैकी कितीतरी जणी चांगल्या पद्धतीने येऊ शकते, नाही का? कारण अनुभवात आलेले सगळे हे आज आम्हाला गरजेचं आहे आज. आणि ही क्षेत्र नवीन ओपन झाली आणि हे वाढणार आहे, हे वाढत आहे. आज डिजिटल माध्यम OTT वरचं नवीन हे झालंय. आता मी डिझनी हॉटस्टारवरती मला एकदा फोन आला, मी सगळ्यांबरोबर काम केलेली आहे, सगळी आता पुढे पुढे बरोबर आहे. तर मला महाराष्ट्राचं एक ऐतिहासिक बॅकग्राऊंड असलेली पण सध्याच्या वातावरणात घडलेली कधी आणि सस्पेन्स थ्रिलर अशी एक गोष्ट पाहिजे. काय करता येईल? तर माझ्या डोक्यात एक कादंबरी आली. प्रकाश कोयाडे म्हणून डॉक्टर आहे, हा पुण्यातला डॉक्टर आहे. यांनी प्रतिपश्चंद्र नावाची कादंबरी लिहिली आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज, कल्पना अशी त्याच्यामध्ये होती की शिवाजी महाराजांनी आपला जो काही खजिना होता आणि विजयनगरच्या साम्राज्याचा खजिना हा त्यांच्याकडे त्या साम्राज्याच्या म्हणजे सुपूर्द केला की पुढच्या पिढीसाठी तो खजिना राहील आणि त्याचा सांभाळ मात्र व्हायला पाहिजे. आणि महाराजांवरती विश्वास होता म्हणून तो खजिना त्यांच्याकडे आला. महाराजांनी आपला आणि तो खजिना एका ठिकाणी ठेवला आणि काही कुटुंबांना जबाबदारी दिली आणि पिढी दर पिढी ही कुटुंब जी आहेत ती या खजिन्याचं रक्षण करतात. आता त्याच्यावरती प्रतिपश्चंद्र नावाची कादंबरी तुम्हाला सांगतो त्यांनी लिहिली या डॉक्टरने. 14 एडिशन्सच्या आवृत्त्या संपल्या. आजही मोठ्या प्रमाणावर त्याचं बेस्ट सेलर आहे. ती मी कादंबरी त्यांना पेश केली. त्याच्यावरती माझी मालिका आहे ते हॉटस्टारवरती येत्या काही दिवसात. म्हणजे आता शूटिंग संपलेलं आहे, त्याचं पोस्ट प्रोडक्शन जे आहे, पुढचे संस्कार जे असतात ते सगळं चालू आहे. ते झाल्यानंतर ती येईल आणि ती लिहिण्यासाठी मला लोक हवे होते. ही कादंबरी आली तर अशा पद्धतीने असंख्य गोष्टी आपल्याला घडवता येतात. जसं मला त्या बायकांना एक अभिव्यक्ती द्यावी अशी वाटली घरातल्या गृहिणीला. ज्या महिलेने आम्हाला प्रचंड साथ दिली गृहिणीने आणि त्या महिलेची अभिव्यक्ती होम मिनिस्टरच्या माध्यमातून आली. शेवटी हा कल्पनांचा खेळ आहे आणि कुठल्या कल्पना सक्सेसफुल होतील, क्लिक होतील, चांगल्या होतील याचा अंदाज कोणालाच येऊ शकत नाही.
पण तो घडवणारी एक किमयागार आपल्याला हवे. मग चांगले लेखक हवेत, चांगले दिग्दर्शक हवेत, चांगले सादरीकरण करणारे लोक हवेत, चांगले तंत्रज्ञ हवेत. मला गंमत तुम्हाला सांगतो, मला मार्क कमी होते, मला काही इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली नाही. मी मला केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर माझ्याकडे एक जण आला, आमच्याबरोबर अगदी मेरिटमध्ये आलेला मुलगा होता. तुम्हाला मला वेगळं काहीतरी करायचं. तो नंतर माझ्याकडे साऊंड डिझायनर म्हणून काम केलं. त्यांनी VCTI मध्ये इंजिनिअरिंग केलं आणि वॉज अ साऊंड डिझायनर. ही वॉज व्हेरी हॅपी. तुम्हाला हे काहीतरी मला रोज वेगळं करायला मिळतं. मी तेच काम करत नाहीये. तोचपणाचा पण एक कंटाळा असतो ना प्रत्येकाला. आपल्याला रोज तेच जेवण आवडत नाही. आपण वेगवेगळं काहीतरी करत राहतो. तेच आहे या बाबतीत. तर आमचं जे क्षेत्र आहे ते आज खरोखर नवीन टॅलेंट. कारण ते क्षेत्र असं आहे की एखाद्या झाडाला पालवी आलेलं झाड आपल्याला पाहायला आवडतं. आणि मनोरंजन किंवा हे जग असं आहे की त्याला सतत टवटवीत राहावं लागतं. आणि सतत टवटवीत राहणं हे नाविन्याचा ध्यास त्यांच्याकडे आहे. तेच घडवू शकतात. लेखक घडवू शकतात, संगीतकार घडवू शकतात, चांगले गीतकार घडवू शकतात. तर अशी अनेक मुलं मुली आज येत आहेत, धडका मारत आहेत आणि पुढे येत आहेत. तुम्हाला उदाहरण देतो. 2006 साली आम्ही झी मराठी चालू असताना झी टॉकीज नावाचा चॅनल सुरू केला, सिनेमाला वाहिलं. आणि त्याबरोबर सिनेमाचाही व्यवसाय सुरू केला. आणि त्यावेळेला आमचे प्रोमोज क्रिएट करण्यासाठी आम्हाला काही लोक घ्यावे लागले. त्याच्यामध्ये एक जण आला ग्रामीण भागातून आणि त्यांनी वर्षभर काम केलं. त्यांनी त्या माध्यमांची हाताळणी त्याला तिथे जमली. त्यांनी पुढे पिस्तुल्या नावाची शॉर्ट फिल्म केली, जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्याचं नाव नागराज मंजू. तो घडला ना, त्या माध्यमांनी इतक्या लोकांना घडवलेलं आहे. त्यामुळे बरं ते असायला अनेक जण मी पाहतो नोकऱ्या करत होते आणि डायलॉग लिहित होते, नोकऱ्या करत होते आणि दिग्दर्शन करत होते. अनेक शिक्षक माझ्याकडे आले आणि ते वेगवेगळ्या अभिनय. वैभव मांगलेसारखं उदाहरण घेता येईल. वैभव मांगले हा अभिनेता घडले बिघडले नावाची मालिका आम्ही सुरू केली 2004 मध्ये. महाराष्ट्राच्या राज्यात देशात लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि 9 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या. आणि केदार शिंदे आणि श्रीरंग गोडबोले हे माझ्याकडे दोघे जण आले. ते मला एक कार्यक्रम आपल्याला करायचा अशी कल्पना आहे, घडले बिघडले. तर म्हटलं ह्याच आपण राजकीय प्रयोजन काय करायचं नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये वगनाट्याचा फॉर्म चालला होता आणि निळू फुले दादा कोणते यांनी वगनाट्य आपण तेच त्या टेलिव्हिजनवर केलं तर. पण म्हटलं रोजच्या घडामोडींवरती भाष्य असतात आणि रोजच्या घडामोडींवरती भाष्य करायचं झालं तर सकाळच्या बातम्या वाचायच्या, त्याच्यामधनं मग हे दोघे जण लिहिणार आणि मग आमच्या स्टुडिओमध्ये त्याचं रेकॉर्डिंग होईल असा फॉर्म आम्ही ठरवला. आणि त्याला सगळे नवीन कलाकार लागणार होते. त्याच्यामधनं मुक्ता बर्वे, रसिका जोशी, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव ही सगळी त्यावेळेची सगळी नवीन पिढी होती. ही सगळी त्याच्यात आली. वैभव हा तुमच्यासारखा विज्ञानाचा शिक्षक होता रत्नागिरीच्या एका शाळेमध्ये. त्याला अभिनयाचा अंग होता. तो आला आणि त्याने अशी एक ऑडिशन दिली. त्यानंतर तो जो मुंबईकर झाला तो झालाच कायमचा. आणि आज तो आघाडीचा नट आहे, अतिशय उत्तम नट आहे. उत्तम गातो, उत्तम लिहितो, चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करतो. माझ्या अनेक मालिकांमध्ये तो मेरे साई नावाची मालिका होती, त्यातला विलन होता तो. आणि जोरदार काम त्यांनी कुलकर्णी सरकारचं काम त्याच्यामध्ये केलं. आणि अभिनेता आहे, चांगला सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षक आहे. आणि तुम्हाला एक सांगत होता की अरे काय म्हणजे तुला मिस काय मिस करतोस, तू ती मुलं मिस करतो का अशी बघता म्हणजे हे जे काही शिक्षकाचं हे आहे ते म्हणाले मी मिस करतो. पण मी जास्त ऑडियन्स पर्यंत आता लोकांपर्यंत पोहोचतो. आधी माझ्याकडे वर्गाची लिमिटेशन होती, आता मी पलीकडे जातो. त्यामुळे असं जर टॅलेंट तुम्हाला जसं वाटलं की तुमच्या बरोबरचा एखादा मुलगा मुलगी किंवा तुमच्यात एखादा शिक्षक छान लिहित असेल, त्याला सुंदर करिअर आहे, लक्षात ठेवा. फार मोठ्या प्रमाणावर त्याला करिअर आहे आणि माध्यम वाढतंय, विस्तारतंय, त्याचा एक मोठा स्फोट झालेला आहे. तर त्याला त्याच्यामध्ये भले नसेल मिळवत तुम्हाला,
ते कसे मिळवायचे त्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांनी, नाही असं भाग नाही कुठल्या शिक्षकांनी सुद्धा. पण त्याचं जर गाण्याचा अंग असेल, अभिनयाचा अंग असेल, लेखनाचा अंग असेल, तर ते आपण जोपासलं पाहिजे. त्यातून एक वेगळं करिअर त्या मुला मुलींचं उभं राहू शकतं. अभिनयाचा अंग अतिशय महत्वाचा आहे. तर माझ्याबरोबर मी म्हटलं शाळेवयाची शाळा, तशी दादरमध्ये एक आणखी शाळा होती, एक शिक्षिकेची, त्यांचं नाव विद्या पटवर्धन. विद्यार्थ्यांनी असंख्य अभिनेते घडवले, असंख्य अभिनेते. त्याच्यात अतुल परचुरे सारखे बालमोहनमध्ये त्यांना दिसलं की याच्यामध्ये अभिनयाचा अंग आहे. ही विद्याताई त्याला पकडून नाटकामध्ये आणायची आणि ती माझ्याकडे झी मराठी चालू असताना आली, मला कार्यक्रम मला करायचा आहे, दे धमाल. आम्ही दे धमाल केला. दे धमालच्या वेळी सगळी मुलं मुली आज हिट आहेत. दे धमालमध्ये प्रिया बापट होती, प्रिया 9वीत होती, बालमोहन होती. त्यानंतर दे धमालमध्ये स्पृहा जोशी होती, स्पृहा 5वीत होती. ही तेव्हाची स्पृहा आणि आताची स्पृहा याच्यामध्ये केवढा तरी फरक आहे. पण अभिनयाचा अंग तिथे फुललं आणि तेच करिअर झालं, ते आयुष्यात झालं. प्रिया आज सगळ्या डिजिटल माध्यमांवरची मराठी सिनेमातली आघाडीची अभिनेत्री आहे आणि मेहनत केली खूप, आणि हे विद्यार्थ्यांनी घडवलं. तर म्हणजे तुमच्यामध्ये अशा अनेक विद्यार्थी आहेत, अनेक उदय देशपांडे आहेत ज्यांनी मोठे क्रीडापटू घडवले. तर त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ही क्षितिज आज वाट पाहत आहे. त्यातलंच उद्याचा कोणीतरी राजकीय नेताही होईल, कोणीतरी समाजातला नेता होईल, अर्थतज्ञ होईल, अभिनेता होईल, लेखक होईल. तर केवळ विज्ञान, केवळ गणित याच्या पलीकडे जाऊन त्याच्यामधला जो एक सर्जन, प्रत्येक मुलामुलीमध्ये एक सर्जनशील व्यक्तिमत्व असतं, तर ते हुडकणं आणि त्याला फुलवणं, हे जरी आपण केलं तरी मला असं वाटतं ही नवीन क्षितिज आहे, ती आजपासून अशी उभी आहे. आणि आमचं करिअर त्यामुळे घडलं आणि अनेकांचं घडेल. ते करायला मला असं वाटतं की या संवादातून काही तुम्हाला कल्पना सुचल्या आणि पुढे इम्प्लिमेंट झाल्या तर त्या उत्तम प्रकारे आपल्याला करता येते. एवढंच मला या नवीन क्षितिजाच्या निमित्ताने बोलायचं होतं. मला ही संधी या स्थापना दिनाच्या निमित्ताने मिळाली, दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो.